हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर चला क्लासहून आल्यानंतर मी आता सुरुवात केली आहे ब्लॉगला. तर इथे ना मी कांदा वगैरे कट करून ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मुगाची डाळ. तर तेल नेमकं संपलेलं म्हणून रात्रीच ना डबा धुवून ठेवला होता. तर आता त्याच्यामध्ये आधी तेल काढलं आणि ही गिंडी आहे ना, याच्यामध्ये मला डाळ वगैरे फोडणी द्यायला खूप आवडतं. म्हणून मग कुकरमध्ये न करता मी गिंडीमध्येच बनवत आहे. तर तुम्ही याला काय म्हणता ना, मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता तेल घातलेलं आहे. तेलामध्ये कांदा टोमॅटो घातला आणि सुरुवातीला लसूण घातलेलं. त्यानंतर हळद मीठ गरम मसाला वगैरे घातला आणि मुगाची डाळ घातली. तर हे सगळं असं मिक्स करून घेतलं. थोडा वेळ ना तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं. हळद संपलेली म्हणून बरणी लगेच धुवायला ठेवली आणि आता इथे ना मी आज तांदळाच्या चपात्या, ते भाकरी बनवतो ना आपण थापून, पण मी इथे ना लाटूनच करणार आहे. कारण हे पीठ जे आहे एवढं बारीक दळलेलं आहे, त्यामुळे थापायला काही जमत नाही आहेत भाकऱ्या. म्हणून मग मी काय करते की मी त्या लाटूनच करते. आणि पीठ मळणं ना हे एक बेस्ट एक्सरसाइज आहे, वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज म्हणेन मी पोटासाठी. कारण बसून ना आपण भरपूर छानपैकी पीठ जेव्हा मळतो त्यावेळेला एक्सरसाइजसुद्धा आपल्या पोटाचा होतो. तर त्यानंतर तांदूळ भरायचे होते डब्यामध्ये, तर तोसुद्धा डबा मी घासून घेतलेला. त्यात तांदूळ काढले आणि इथे काम करताना थोडंफार दर्शनशी माझं बोलणं चालू असतं. तर पाहू शकता पीठ अगदी ना गव्हाच्या पिठासारखं मळून झालेलं आहे. तर सोबतीला कोबीची भजी बनवणार आहे, त्याचा सेपरेट असा शॉर्ट्स व्हिडिओ घातला आहे, नक्की पहा.